श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद श्री वल्लभ. गुरुचरित्र. अध्याय 38. श्री गुरूंच्या दर्शनासाठी भक्त येत असत. त्यांनी आणलेले द्रव्य श्री गुरु कधीच घेत नसत. समाधारणा करण्यासाठी भक्तांनी ते उपयोगात आणावे अशी त्यांची इच्छा होती. एकदा एक भास्कर नावाचा गरीब ब्राह्मण श्री गुरूच्या दर्शनासाठी आला. त्याने श्री गुरूंना साष्टांग नमस्कार घातला व त्यांची भक्तिभावाने स्तुती केली. त्या दिवशी भक्त लोक समाधारणा घालीत होते. त्यांनी त्या ब्राह्मणालाही समाधारणेत जेवायला चला म्हणून बोलवले. त्या ब्राह्मणाच्या मनात असा संकल्प होता की आपण श्री गुरूंना भिक्षा घालावी. त्यासाठी त्याने तिघांना पुरेल असे साहित्य, तांदूळ, कणिक, इतर पदार्थ आणले होते. दरवेळी इतर ब्राह्मणांना समाधारणेसाठी बोलवीत. तिथे तो जेवण करून मठात येऊन आपण आणलेली शिदोरी उशाशी घेऊन झोपत असे. असे 3-4 दिवस झाले. सर्व लोक त्याला हसत असत. हा समाधारणेसाठी सामग्री घेऊन आला, पण स्वतः दुसऱ्याच्या समाधारणेत जेवतो. त्याने आणलेले अन्न तर एकाला सुद्धा पुरणार नाही. तेथे तर श्रीगुरूंजवळ अनेक शिष्य समुदाय आहे. हा काय समाधारणा घालणार? असे बरेच दिवस गेले. श्रीगुरूंनी इतर शिष्य त्याची थट्टा करताना ऐकले. त्यांनी ब्राह्मणाला बोलवले आणि म्हणाले, आज मला भिक्षा तू घाल, लवकर स्वयंपाक कर. श्रीगुरूंचे बोलणे ऐकून त्या ब्राह्मणाला खूप आनंद झाला. मग त्याने आपले साहित्य आणले, शुचिर्भूत होऊन स्वयंपाक केला. त्यावेळी सर्व ब्राह्मण मिळून श्रीगुरूजवळ आले आणि म्हणाले, आपण आज आम्हाला जेवायला मिळायला हवे. आम्ही रोज मिष्टान्न खातो, त्यामुळे आमचे समाधान होते. हा ब्राह्मण कुठला आहे? आज समाधारणेत खंड पडणार. श्री गुरु म्हणाले, तुम्ही घरी जाऊ नका, आंघोळीला जाऊन लवकर या आणि आज येथेच भोजन घ्या. त्या ब्राह्मणांना वाटल्या मठात खूप अन्न सामग्री आहे, तेव्हा श्री गुरु आता स्वयंपाक करतील म्हणून आपल्याला थांबायला सांगितले आहे. श्री गुरूंनी त्या ब्राह्मणाला स्वयंपाक करण्यास सांगितले. तेव्हा ब्राह्मणाने स्वयंपाक बनवला. श्री गुरु आज्ञेप्रमाणे सर्व ब्राह्मणांना बोलवायला नदीवर गेला. ब्राह्मण म्हणाले, अरे तू परत जा, स्वयंपाक तयार व्हायला संध्याकाळ होईल. तू श्री गुरूंना भिक्षा घाल. ते ऐकून तो ब्राह्मण पुन्हा श्री गुरुकडे गेला आणि म्हणाला, ब्राह्मण येत नाहीत, रात्री भोजनाच्या वेळी येऊ असे म्हणतात. तेव्हा श्री गुरूंनी त्याला सांगितले, त्या ब्राह्मणाला जाऊन सांग की श्री गुरूंनी तुम्हा सर्वांबरोबर जेवण करण्याचा निश्चय केला आहे, तेव्हा लवकर जेवायला या. तेव्हा ब्राह्मण भराभरा स्नान उरकून आल्यावर श्री गुरु त्यांना म्हणाले, लवकर पत्रावळी तयार करा, सहकुटुंब जेवा. त्या ब्राह्मणाने नंतर वंदनादी उपचारांनी भक्तिभावाने श्री गुरूंची पूजा केली, मंगल आरती केली. त्यामुळे श्री गुरूंना संतोष झाला. श्री गुरूंनी त्या ब्राह्मणाला शिजवलेले अन्न त्यांच्याजवळ आणून ठेवण्यास सांगितले आणि आपल्या जवळील वस्त्राने ते अन्न झाकून ठेवण्यास सांगितले. मग कमंडलूतील उदक घेऊन त्या अन्नावर प्रोक्षण केले व ते अभिमंत्रित केले. ब्राह्मणाला बोलवून ते म्हणाले, तू या अन्नावरचे झाकण काढू नकोस. एका बाजूने अन्न काढून घे आणि सर्व ब्राह्मणाला भराभर वाढायला घे. श्रीगुरूंसह साऱ्या पंक्तीला वाटप झाले. तो ब्राह्मण स्वतः तूप वाढीत होता. सर्व ब्राह्मण आनंदाने जेवले, तसेच त्यांचा परिवार जेवून तृप्त झाला. गावातील इतर सर्व त्याच्या परिवारासह जेवून तृप्त झाले. सगळ्यांची जेवणं झाल्यावर श्री गुरूंनी त्या ब्राह्मणाला बोलवले आणि म्हणाले, तुझे दारिद्र्य दूर होईल, तुला पुत्र पौत्र होतील असा आशीर्वाद दिला. सर्वजण आश्चर्यचकित झाले. अगदी थोडे अन्न शिजलेले होते, तरी 4000 लोक जेवले. हे सारे कर्तृत्व श्री गुरूंचे. त्यांनी अन्नपूर्णेचे स्मरण केले. त्यांच्यामुळे सर्वांना हा प्रसाद मिळाला. श्री गुरुदेव दत्त. आपण या अध्यायात बघितलं की जर आपण श्री गुरूंनाच शरण गेलो आणि आपल्या मनाने, सच्च्या मनाने जर आपण श्री गुरूंसाठी जर प्रसाद बनवायचं ठरवलं किंवा काही पण आपण गुरूंसाठी करणार असला तर गुरूंची साथ त्याच्यात मिळते. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण सुखी होतो, प्रत्येक संकटातून दूर होतो. म्हणून श्री गुरूंना शरण जा,
श्री गुरूंच्या चरणी लीन व्हा. गुरुचरित्राचं पारायण करा. स्वामी समर्थाच्या सानिध्यात राहा. स्वामी नामाचा जप करा. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.